नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार. आज आपल्या मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा हे ब्रीद घेऊन लोकप्रिय झालेल्या संवाद कट्ट्यावर आपली एक खानदेश कन्या जिनं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आज ती पॅरिसला पोस्ट ग्रॅज्युएशन करते. तिला आपल्याला बोलतं करायचं आहे, कारण आपल्या सगळ्या रसिक मित्रांना आणि प्रामुख्यानं तरुण मित्रमैत्रिणींना ज्यांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांचंही स्वप्न पूर्ण व्हावं, कारण ते पण इलिजिबल असतात. पण आज आपल्याकडे ज्ञानदा शेंडे ही सध्या पॅरिसला उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेली ती विद्यार्थिनी आहे आणि ती आपल्या संवाद कट्ट्यावर आलेली आहे. तर ज्ञानदा, तुझं आमच्या या हॉबी डू बी डू या संवाद कट्ट्यावर आणि मल्हार कम्युनिकेशनच्या समस्त टीमच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, खरं तर यशाचं सोपान चढणं इतकं सोपं नसतं बरं का. आपल्या प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये अनेक तीव्र अशा आकांक्षा असतात, आशा असतात, स्वप्न असतात, ध्येय असतात, गोल्स असतात, टार्गेट्स असतात, जे काही आपण ठरवलेलं असतं ते. पण सगळ्यांनाच ते फळ मिळतं असं नाही आहे. पण ज्ञानदानं मात्र निश्चितपणानं कसोशीनं आणि असोशीनं प्रयत्न करून हे यश मिळवलेलं आहे आणि ते यशाचं चांदणं तिला दिसतंय. तर ज्ञानदा, मला सांगशील की थेट पॅरिस स्वप्ननगरी तू गाठली, कसं तुला कोणी उद्युक्त केलं, काय प्रेरणा कोणाची होती? कारण तुझं ग्रॅज्युएशन मला वाटतं पुण्याच्या नामांकित अशा फर्ग्युसन महाविद्यालयात झालं, तिथं तू बायोटेक्नॉलॉजी केलं आहे, बरोबर आहे? मग नंतर पुढं काय? अगदी 12वीत असल्यापासून 12वीच्या शेवटच्या फेजमध्ये ठरवलं होतं की मी बायोटेक करणार आणि मग नंतर पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर जे फर्ग्युसन कॉलेज आहे तिथे मी BSc बायोटेक्नॉलॉजी केलं. अच्छा. आता बायोटेक्नॉलॉजी करत असताना अगदी पहिल्या सेमिस्टरपासूनच वाचण्यात आलं आणि पाहिलं की युरोपमध्ये, अमेरिकेत आणि बऱ्याचशा बाहेरच्या देशांमध्ये बायोटेक रिलेटेड रिसर्चला खूप वाव आहे. अगदी सगळ्याच अर्थाने, म्हणजे तो शिक्षण असेल किंवा नंतर रिसर्च असेल, पुढचा PhD किंवा मग सॅलरी असेल, सगळ्याच याच्याने. आणि मग तेव्हा विचार आला की आपण मास्टर्स बाहेर करावा, भारताबाहेर. मग त्यानंतर बऱ्याच गोष्टी येतात, मग कुठे काय. तर जर्मनी हा देश सगळ्यात आधी माझ्या मनात आला होता, कारण मी त्यावेळेस यूट्यूब असेल किंवा गुगलवर बरेच ब्लॉग्स वाचणे, यूट्यूब व्हिडिओज पाहणे या संदर्भातले, मास्टर्स संदर्भातले. तर तेव्हा कळालं होतं की जर्मनीत एक तर बायोटेक क्षेत्र खूप पुढे आहे आणि दुसरं तिथे एक पब्लिक युनिव्हर्सिटी नावाचा कॉन्सेप्ट आहे जिथे फ्री एज्युकेशन असतं मास्टर्ससाठी. अच्छा अच्छा अच्छा. सो मग तेव्हा त्या पहिल्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी BScत असताना मी विचार केला की आपण जर्मनीत जावं आणि त्यामुळे मी 2 वर्ष पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी जर्मनसुद्धा शिकले. तिसऱ्या वर्षी कोरोना लॉकडाऊन झाल्यामुळे मग ते कंटिन्यू नाही झालं, पण जर्मन त्यावेळेस शिकले. मग तेव्हा लक्षात हेही आलं की जरी फ्री एज्युकेशन आपण म्हणतो तरी एक ब्लॉक अकाउंट नावाचा तिथे कॉन्सेप्ट असतो. तुम्हाला जाण्याआधी व्हिसा ॲप्लिकेशनच्या वेळेस जवळपास तुमच्या बँक अकाउंटमध्ये 10 लाख रुपये दाखवावे लागतात. आता नाही म्हटलं तरी आम्ही जरा मिडल क्लास फॅमिलीतले आहोत आणि 10 लाख ही खूप मोठी रक्कम होती. तर मग मी ठरवलं की काही स्कॉलरशिप्स आहेत का. सुरुवात मी अगदी जर्मनीपासूनच केली की जर्मनीत काही स्कॉलरशिप्स आहेत का, किंवा मग प्रोफेसर्सला विचारणे फर्ग्युसनला. नंतर त्यांच्या बोलण्यातून वगैरे समजत गेलं. आणि सेकंड इयरला असताना फूड मायक्रोबायोलॉजी नावाचा एक सब्जेक्ट होता आम्हाला, तेव्हा मला फूडमध्ये इंटरेस्ट वाढला. मग मी ठरवलं की मी फूड बायोटेकमध्ये स्पेशलायझेशन करेल. मग फूड, मग स्कॉलरशिप, असं बरेच एक एक हळूहळू मग तेच म्हणाले की ब्लॉग्स वाचणे, यूट्यूबवर पाहणे आणि प्रोफेसर्सशी बोलणे. मग त्यावेळेस कळालं की इरास्मस मुंडस नावाची एक स्कॉलरशिप असते युरोप गव्हर्मेंटच्या अंडर. सो मग ती स्कॉलरशिपच्या विषयी कळलं, मग त्याची माहिती काढणे, असं करत करत जवळपास 2019-20च्या त्याच लॉकडाऊनच्या जवळपास काळात मग लिंक्डइन ॲप सगळ्यांना माहिती असेल, त्या लिंक्डइन ॲप थ्रू एक MSc फूड इनोव्हेशन अँड प्रॉडक्ट डिझाईन जी डिग्री मी आता करते, म्हणजे होत येईल पुढच्या 6 महिन्यात ती पूर्ण होईल. तर त्यावेळेस त्या डिग्रीविषयी कळलं होतं.
मग ती डिग्री ज्यांनी केली वगैरे त्यांच्याशी बोलणं, असं सगळं. मग ती प्रेरणा हळूहळू अल्युमनाय असतील त्या डिग्रीचे किंवा प्रोफेसर्स असतील, असं सगळ्यांची मिळून मग ते कळाली, मग ते स्कॉलरशिपची माहिती, असं सगळं तो प्रवास होता. व्हेरी गुड. छान छान छान. पण बघ, म्हणजे एज्युकेशन इन पॅरिस हा आपल्या गप्पाटप्पांचा आजचा विषय आणि आमचा 155वा हा भाग आहे या लोकप्रिय संवाद कट्ट्याचा. तर ज्या तरुणाईला असं विदेशातलं शिक्षण घ्यायचं आहे, उच्च शिक्षण घ्यायचं आहे, तर त्यांच्यासाठी म्हणून याच्या संदर्भात काही वेगवेगळ्या अशा परीक्षा आहेत का की जे डोअर ओपन होऊ शकेल असं? परीक्षा अगदी बाहेर जाण्यासाठी प्रत्येक देशाची किंवा प्रत्येक युनिव्हर्सिटीची किंवा प्रत्येक कोर्सची सुद्धा हे परत वेगवेगळं असतं. आता US ला जायला बरेच लोक गेट किंवा GRE असंही देतात, पण ते प्रत्येक फील्डनुसार वेगवेगळं असतं. आता माझ्या फील्डमध्ये आणि त्यातही स्पेसिफिकली माझ्या डिग्रीसाठी ते ओव्हरऑल प्रोफाईल पाहत होते. म्हणजे तुमचे बॅचलर्सचे मार्क्स असतील, तेव्हा तुम्ही केलेला काही छोटे मोठे प्रोजेक्ट्स, त्यानंतर तुम्ही काही वर्क एक्सपिरियन्स केला आहे का किंवा रिसर्च काही केला आहे का, असं सगळं. आणि मग त्या फक्त तो अकॅडमिकही न पाहता त्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे तुम्ही व्हॉलेंटिअरिंग केलं आहे का, तुम्हाला काही आर्टिस्टिक स्किल्स आहेत का, तुम्ही कुठे पार्टिसिपेट करता का, अशा बऱ्याचशा गोष्टी. आणि मग ते ओव्हरऑल प्रोफाईल पाहून मग पुन्हा इंटरव्ह्यू आणि त्यानंतर मग ते सिलेक्शन, असं सगळं तो असं ही या प्रोसेसमधनं तुम्हाला या फेजमधनं जायला लागतं. हो. अच्छा अच्छा. बरं, मग तिथं शिक्षण कशा पद्धतीनं घेतलं जातं किंवा आपली जी पारंपरिक शिक्षण पद्धती आहे, क्लासरूम अशा बंदिस्त याच्यात असतं, काही फील्ड वर्क असतं, काही प्रॅक्टिकल्स असतात, तर तिथं पद्धत नेमकी कशी आहे? आता मी स्पेसिफिकली माझ्याच सब्जेक्टविषयी बोलू शकते की आता मी जी डिग्री करते फूड इनोव्हेशन अँड प्रॉडक्ट डिझाईन, बेसिकली फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण म्हणू शकतो. तर पहिल्या वर्षी म्हणजे फर्स्ट अँड सेकंड सेमिस्टरमध्ये लॅबवर्क थोडं फार कमी होतं आणि आपण जे म्हणतो की क्लासरूम सेशन्स जास्त होते. पण तेच थर्ड सेमिस्टरमध्ये उलटं झालं, क्लासरूम सेशन्स खूप कमी होते आणि लॅबमध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, फूड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, नंतर त्यांचे ॲनालिसिस वेगवेगळे हे जास्त होतं. आणि आता फोर्थ सेमिस्टर जो येणार आहे फेब्रुवारीपासून माझं सुरू होईल, पुढच्या म्हणजे ह्या सप्टेंबरपर्यंत ते संपेल. असं ते पूर्ण एका कंपनीत रिसर्चच आहे, पूर्णपणे लॅब वर्क आणि कम्प्युटर्सवर वर्क, असं पूर्ण जसं कंपनीत काम केलं जातं तसं आहे. बरं 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 बरं. अच्छा. मग म्हणजे आता बॅरियर्स आणि त्याबद्दल म्हणजे भाषेचा जो अडसर आहे तो तू दूर कसा केलास? तिथली फ्रेंच भाषा तू शिकलीस? मी कसं काय? जाण्याआधी जेव्हा मला कळलं, जवळपास मार्च 2022ला मला आलं की आम्ही तुम्हाला डिग्रीला पण एक्सेप्ट करतो आणि स्कॉलरशिपही देतोय. गुड. तर तेव्हा मी ठरवलं की आपण फ्रेंच शिकूया, कारण तिथे जाऊन थोडं सोपं राहील. तर मी अगदी बेसिक सुरुवातीला शिकले. पण झालं काय, मी जेव्हा पॅरिसला गेले तेव्हा आमचा जो क्लासरूम होता, जवळपास पूर्ण जगभरातून 24च मुलं ते सिलेक्ट करतात आणि त्या 24मधले जवळपास 17 वेगवेगळ्या नॅशनॅलिटीजचे मुलं होते. त्यामुळे सगळे इंग्लिशमध्येच बोलायचे. त्यामुळे मला त्या अकॅडमिक काळात फ्रेंचची जास्त गरज पडली नाही. पण जेव्हा मी इंटर्नशिप सर्च सुरू केले, जॉब सर्च आता सुरू केले, तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की फ्रेंच ही जॉब्सशी संदर्भात खूप गरजेची गोष्ट आहे. कारण तिथे तुम्ही बऱ्याच लोकांशी भेटतात, बोलतात, टेक्निशियन्स असतील वगैरे, आणि इंटरॅक्शनसाठी त्यांना लोकल लँग्वेज लागतेच. त्यामुळे मी आता ते शिकणं सुरू केलं आहे. अगदी बेसिक लेवलपासून थोडं वर आहे मी, पण सुरू आहे. आमचे म्हणजे मध्यमवर्गीय घरातली एक आपली लेक खानदेश कन्या आहे आणि तिचं हे असं आकाशाला गवसणी घालणारे यश. बरं ज्ञानदा, मगाशी तू त्या स्कॉलरशिपचा उल्लेख केला, तर परत एकदा जरा त्या स्कॉलरशिपविषयी जरा सविस्तर सांग ना. म्हणजे ज्यांना हा प्रचंड खर्च असतो, सोपं नाही आहे, तर काय नेमकं कशा पद्धतीनं आपल्या या तरुण मित्रांनी तिकडं प्रयत्न केले पाहिजेत? आता स्कॉलरशिपचं नाव सांगायचं झालं सगळ्यात आधी, तर नाव आहे इरास्मस मुंडस मास्टर्स स्कॉलरशिप. ओके. जरी तुम्ही गुगल केलं इरास्मस मुंडस मास्टर्स कॅटलॉग, तर तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या फील्ड्समध्ये ते कोणत्या डिग्रीजसाठी स्कॉलरशिप देतात ते लक्षात येईल. आता इरास्मस मुंडस म्हणजे काय की युरोपच्या वेगवेगळ्या देशात प्रत्येक सेमिस्टर हा वेगवेगळ्या देशात होतो. तर माझा पहिला सेमिस्टर हा पॅरिसमध्ये होता, दुसरा आयर्लंड नावाच्या देशात होता आणि तिसऱ्या सेमिस्टरसाठी मला चॉईस होता की मी एक तर पॅरिसमध्ये कंटिन्यू करू शकते किंवा मी इटलीत जाऊ शकते किंवा स्वीडनला.
पण ते डिग्री पण वेगवेगळी होती, स्पेशलायझेशन्स वेगवेगळे सब्जेक्ट्स होते. तर मग मी मला जो सब्जेक्ट आवडतो त्यानुसार मी पॅरिस चूज केला. नंतर ही स्कॉलरशिप अशी असते की त्यात इरास्मस मुंडस स्कॉलरशिप जी त्यात ते सगळं तुमचं कव्हर करता. म्हणजे अगदी राहण्यापासून तुम्हाला दर महिन्याला 1000 युरो म्हणजे जवळपास भारतीय रक्कम म्हटली आपण तर 88 to 90,000 रुपीज मिळतात पॉकेट मनी. अच्छा. हो, ॲज अ स्टायपेंड म्हणून दर महिन्याला. तिथला मग त्यातून तुम्ही रेंट पे करू शकतात, तुम्हाला जो खायला वगैरे ग्रोसरीला खर्च येतो तो सगळा, नंतर फिरणं असेल. नंतर येण्या जाण्याला ते जवळपास 3000 युरो म्हणजे 2-2.5 लाख रुपये देतात. म्हणजे तुमचे फ्लाईटचे तिकीट्स त्यात कव्हर होऊन जातात. आणि जी फी असते जवळपास ती 18,000 युरो 2 वर्षाची मिळून असं 18 ते 20,000 युरो म्हणजे 18-20 लाख आपण म्हणू शकतो रुपयात सरासरी. तर ती डायरेक्ट ती युरोप गव्हर्नमेंट पे करते युनिव्हर्सिटीला. म्हणजे आपला त्याच्याशी काहीच संबंध येत नाही. म्हणजे अगदी सगळा खर्च जवळपास ती टोटल स्कॉलरशिपची अमाऊंट होती माझी 49,000 युरो. म्हणजे अजून त्यात जे काही सेशन्स असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतात ती 49,000 युरो म्हणजे 42 ते 42 to 45 लॅक्स रुपीजच्या आसपासची ती स्कॉलरशिप मिळालेली आहे. आणि ती अगदी प्रत्येक जी डिग्री आहे त्या अंडरची, मग ती फूडची असेल किंवा कम्प्युटर्समध्ये पण ते देतात. अगदी पेट्रोल वगैरे, बायोडिझेल बऱ्याच गोष्टी आहेत आजकाल, केमिकल्स असतील, अशा बऱ्याच वेगवेगळ्या फील्ड्समध्ये ते जर्नलिझम, मास मीडिया अशा फील्ड्समध्ये, आर्टिस्टिक्स अशा हिस्ट्री या फील्ड्समध्ये पण ते अवेलेबल आहे. मग ते इरास्मस मुंडस मास्टर्स कॅटलॉग जर आपण गुगल केलं तर आपल्याला मग ते लक्षात येईल की काय कशासाठी ते व्हॅलिड आहे आणि काय प्रोसेस आहे. कारण प्रत्येक कोर्स आणि त्या संदर्भात स्कॉलरशिप त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल किंवा प्रोसेस ही वेगवेगळी आहे. त्यामुळे मग ते कॅटलॉग थ्रू जाणं जास्त बेटर. व्हेरी गुड. बरं, 1.5 वर्षांपासून तू त्या स्वप्ननगरीमध्ये पॅरिसमध्ये तुझं वास्तव्य आहे. तर तिथली फूड क्वालिटी, तिथलं हवा पाणी, तिथली मित्रमैत्रिणी याबद्दल काय सांगशील? बरंच जळगावच्या अगदी उलट आहे तिथलं थोडं वातावरण. थंड आहे खूप. आपल्या इथे थोडं नक्कीच उबदार असतं. आणि पण सुरुवातीला मी गेली तर मला जवळपास जास्त नाही म्हणणार पण 15-1 दिवस लागले ॲडजस्ट व्हायला तिथल्या वातावरणाला. टेम्परेचर असेल, पाणी असेल, जेवण असेल. जेवण तिथे मेस हा कॉन्सेप्ट नाही आहे. इथे कसं आपण मुंबई पुण्यात राहायला गेलो तर आपल्याला एक कोणी ना कोणी असतं मेसचा डबा घरपोच येतो. तिथे हा मेस कॉन्सेप्टच नाही आहे. तर स्वतः जेवण बनवणे. नंतर हो, नंतर तिथे ऑटो रिक्षा वगैरे नसतात. सो ट्रॅमने, बसेसने जाणे, मेट्रोने. पॅरिसमध्ये लकीली पब्लिक ट्रान्सपोर्टेशन खूप चांगलं आहे, त्यामुळे मला तो काही प्रॉब्लेम आला नाही. नंतर अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्हाला सगळ्यांना स्वतः कराव्या लागतात इंडिपेंडेंटली. बरं. आणि मग घरी असल्यावर किराणा असेल तर आई पप्पा आणतात, आपल्याला कधी गरज नाही पडत आणायची. मग ते करणं झालं. कपडे वगैरे धुणे, भांडे धुणे आपापले सगळं आपणच करायचं. तिथे बाया नसतात कामवाल्या. आपला झाडू पोछा रूमचा तो स्वतः मारणे. नंतर बाहेरचं वातावरण वगैरे क्लीनलीनेस पॅरिसला चांगला आहे त्यातल्या त्यात. अजूनही मी जर्मनीतही 3 महिने होती उन्हाळ्यात 2023मध्ये. मागच्या वर्षी माझी इंटर्नशिप होती त्यावेळेस तिथे. तर जर्मनी अजूनही सुंदर आहे पॅरिसपेक्षा असं मला वाटलं. आणि आयर्लंड पण सुंदर आहे कारण तिथे मी 6 महिने होती जवळपास सेकंड सेमिस्टरसाठी. मला तिथलं थोडं वेदर काही एवढं छान नाही वाटलं. तिथे ऊन कमी आहे, हे ग्रे वेदर म्हणतो आपण त्याला, खूप पाऊस पडणं वगैरे ते जास्त आहे. पण पॅरिसचं वातावरण तसं सुंदर आहे, छान आहे. बरं, इतकं हे सगळं म्हणजे ज्या लेकीनं राज्यसुद्धा ओलांडलं नसेल, आपण मिडल क्लासचे लोक सगळं, तर तिनं डायरेक्ट साता समुद्रा पलीकडे जाणं असं म्हणतो आपण. तर तू घरचं पाठबळ तुला कसं मिळालं बरं? कारण त्याच्याशिवाय पुढं आपला प्रवास शक्यच नाही, नाही का? ते मानसिक आधार असतो, सगळ्याच गोष्टी असतात. ते कसं तू अगदी जसं मी म्हटले की मी 12वी किंवा फर्स्ट इयर पासूनच कुठे ना कुठे होतं की जर्मनीत जायचं आहे. त्यामुळे घरी माहिती होतं की हिचा शोध सुरू आहे आणि आईचं कुठे ना कुठे होतं की होईल की नाही माहीत नाही. पण घरी माहिती होतं की ही जाणार आहे, म्हणजे एक मेंटली ते प्रिपेअर्ड होते. फक्त स्कॉलरशिप मिळेल की नाही ही खूप मोठी गोष्ट असते, ते मलाही काही माहीत नव्हतं मिळेल की नाही. ते रोज धाकधूक पण ते त्या संदर्भात खूप प्रिपेअर्ड होते आणि ते त्या म्हणजे
त्यांना काही त्याबद्दल प्रॉब्लेम पण नव्हता, उलट ते खुश होते. त्यामुळे ती अडचण मला काहीच आली नाही. अच्छा 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 अच्छा. मगाचा सगळ्या प्रश्नाला तू फार छान उत्तरं दिलेस अगदी. पण एक मित्रमैत्रिणींचा मी प्रश्न विचारला तुला की काही भारतीय तुझ्या मैत्रिणी इकडच्या आपल्या तिकडं आहेत आणि तिकडच्या लोकांनी पण तुला कशा पद्धतीनं रिस्पॉन्स आणि सगळं फ्रेंडशिप वगैरे असं कसं आहे, माहोल कसा आहे? आता माझ्या कोर्समध्ये आम्ही भारतातून 3च जण आहे. म्हणजे कोर्समध्ये भारतातली 3च जण आहे, मी आणि अजून 2 मुली. एक इंदोरची आहे आणि एक न्यू दिल्लीची आहे. अशा माझ्या अजून 2 मैत्रिणी आहेत त्या कोर्समध्ये. आणि त्यानंतरचे म्हणजे फ्रेंच असतील किंवा दुसऱ्या नॅशनॅलिटीजचे थोडेफार खटके कधी ना काही, कारण कल्चरल डिफरन्स असतो. नंतर आपलं भाषा वेगळी, खानपान वेगळं, त्यात मी अजून प्युअर व्हेजिटेरियन, अजून वेगवेगळं. तर सुरुवातीला थोडी एकदम 1-1.5 महिना असेल तर ते ॲब्झॉर्ब करायला थोडा वेळ लागतो. पण कोणी असं काही वाईट नसतं, ते सगळे सामावून घेता एकमेकाला. त्यामुळे मला पर्सनल लेवलवर काही असा प्रॉब्लेम आला नाही. ते आपल्यावर पण असतं की आपण तेवढाच स्पेस पण बाळगला पाहिजे आणि तेवढंच चांगलं पण वागलं पाहिजे. जितकं आपण बरोबर सगळं बॅलन्स ठेवू तितकं चांगलं. ते भान ठेवणं, फार बॅलन्स ठेवणं स्वतःचा, मेंटली असेल, फिजिकली, इमोशनली, ते इम्पॉर्टंट. बरं, आपल्या भारतीयांविषयी आणि विशेषतः आपल्या कल्चरविषयी त्यांचं तिथल्या लोकांचं काय मत काय आहे? कोणीच भारताविषयी ते भारत म्हटला की ते म्हणतात की ओ इट इज व्हेरी कलरफुल. त्यांना रंग, दिवाळी, त्यांना दिवाळीविषयी माहिती आहे, हे माझ्या लक्षात आलं. त्यांना बॉलिवूडविषयी माहिती आहे, शाहरुख खान माहिती आहे त्यांना. आणि नंतर आपल्या देवदेवतांविषयी बऱ्याच जणांना माहिती. मी जर्मनीत होती तर ते जे पूर्ण घर होतं ते एका जर्मन माणसाचं होतं. आम्ही रेंटने राहायचो, मी आणि माझी मैत्रीण, कारण आम्ही एकाच ठिकाणी इंटर्नशिप करत होतो. पण त्या तो जरी जर्मन असला, तो भारतात येऊन गेलाय, तर त्याच्या घरी शंकराची असा फोटो होता. अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या भारतातल्या असतात कल्चरल, त्या तिथे होत्या. आणि मग त्याने आम्हाला सांगितलं की तो भारतात आला आहे 1-2दा आणि त्याला आवडले. त्यामुळे लोकांची मतं बरीच पॉझिटिव्ह आहेत. इथवरचा प्रवास तर अतिशय सुसह्य. आता मला वाटतं अजून एक 6 महिन्यांचं वास्तव्य तुला हा सगळा अख्खा कोर्स PG लेवलचा, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा, तो कम्प्लीट करायला तुला लागेल. व्हॉट इज नेक्स्ट? म्हणजे पुढं करिअर प्लॅनिंगचा जर विचार केला तर कशा पद्धतीनं तू त्याच्याकडे बघतेस? काय काय तिथं स्कोप आहे? आता मला स्वतःला फूड रिसर्चमध्ये मला कंपनीत इंटरेस्ट आहे सध्या. आज जर एकदम म्हटली तर 1 वर्ष तरी मी जवळपास विचार करते की मी कंपनीत काम करेल. पण मला त्यानंतर मास्टर्सनंतर PhD करण्याची सुद्धा खूप इच्छा आहे. तर मी PhD सुद्धा करू शकते. पण अजून मी स्वतः तो एक फिक्स डिसिजन घेतलेला नाही आहे. पण त्यानंतर तुम्ही फूडशी संदर्भात रिसर्च कंपनीतही करू शकतात. नंतर रिसर्च इन्स्टिट्यूट्स असतात, भारतातही आहे, युरोपमध्येही आहे किंवा अमेरिकेत कुठेही बाहेर आहेत सगळीकडे. तर कंपनी, रिसर्च इन्स्टिट्यूट्स, तुम्ही PhD करू शकतात. वाटलं तर त्यात अजून पोस्ट डॉक वगैरे असं बरंच काही करू शकता. किंवा तुम्ही कंपनीत सायंटिस्ट म्हणूनही काम करू शकता. सो माझ्या डोक्यात आहे रफली की मी PhD करावा आणि ॲज अ सायंटिस्ट म्हणून काम करावं. ज्ञानदा, फूड सायन्स टेक्नॉलॉजी हा तुझा जिव्हाळ्याचा, आवडीचा आणि यात तू करिअर करू इच्छिते, तुला सायंटिस्ट पण व्हायचं आहे, तर या विषयाच्या अनुषंगानं अजून थोडीशी उपयुक्त माहिती आमच्या मित्रांना मिळाली तर जास्त चांगलं राहील. काय सांगशील तू? फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा जे माझ्या डिग्रीचं नाव आहे फूड इनोव्हेशन अँड प्रॉडक्ट डिझाईन, म्हणजे बेसिकली आता तुम्ही DMartला गेले समजा, तुम्ही पाहतात बिस्किट्स असतात, स्नॅक्स असतात वेगवेगळे, किंवा अगदी दुधाचं एक्झाम्पल घेऊन घ्या. आपण गाईचं दूध जो दूधवाला आपल्याला घरी देतो ते आपण उकळवतो वगैरे, ती जी पूर्ण प्रोसेसिंग असते जी तेव्हा इंडस्ट्रीयल लेवलवर होते, त्याला पॅस्चरायझेशन टेक्निक्स, असे बऱ्याचशे सायंटिफिक नाव आहे, असे जे टेक्निक्स असतात त्याविषयीचा अभ्यास. मग ते कोणत्याही फूड प्रॉडक्टविषयी असो, दूध असेल किंवा केचप्स असतात तुमचे, सॉस. आता तुम्ही टोमॅटोला मिक्सरमधून प्युरी बनवली, ती जास्त काळ टिकणार नाही तुमच्या घरी, पण तेच तुम्ही टोमॅटो केचप आणतात बाजारातून, ते किती काळ टिकतं, कारण त्यात काही ना काही त्यांनी ॲडिशन्स, सबस्ट्रॅक्शन्स, काही ना काही प्रोसेसिंग केलेली असते. तर त्या प्रोसेसिंगविषयीचा अभ्यास आणि त्यात मग काय टाकलं पाहिजे, त्यांचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज पुन्हा, आणि चेंजिंग ट्रेंड्स असतात. आता युरोपमध्ये सध्या ते खूप मीट बेस्ड त्यांचं जेवण असतं, म्हणजे मांसाहार खूप करतात ते सुरुवातीला, म्हणजे बऱ्याच वर्षांपासून. तर त्यामुळे क्लायमेट थंड असल्यामुळे जरा त्यामुळे, पण आता त्यांना त्यामुळे थोडे त्रास व्हायला लागले असं त्यांच्या ते लक्षात आलं. आणि तिथे एक चेंजिंग शिफ्ट
म्हणतो आम्ही चेंजिंग ट्रेंड, तो सुरू आहे की ते प्लांट बेस्डवर आले. म्हणजे अगदी दूधसुद्धा गाईचं न पिता किंवा म्हशीचं न पिता जे प्लांट बेस्ड म्हणजे बदामाचं दूध असेल, नारळाचं दूध असेल किंवा ओट्स किंवा जे आपले गहू सिरियल्स जे असतात असे ते दूध पिण्या. मग माझं आता जे पुढचं 6 महिने काम असणार आहे ते या प्लांट बेस्ड दुधावरच असणार आहे, त्याविषयीचा रिसर्च. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या फूडशी संबंधित असतात पण त्या इंडस्ट्री थ्रू आपल्याला प्राप्त होतात. म्हणजे घरचं जेवण किंवा हॉटेलमध्ये जेवतो ते नाही, जे आपण प्री पॅकेज्ड फूड म्हणतो ना आपण, त्या संदर्भातला रिसर्च. व्हेरी गुड, छान. हे आणि त्याचा नक्कीच आपल्या भारताला उपयोग होईल. आणि तू आलेल्या आपल्या झालेल्या गप्पांमधनं तू आलीस आणि छान गप्पा मारल्यात. तर आमच्या तुझ्यासारख्याच त्यांनी हे स्वप्न बघितलेलं आहे की विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊया, भारताचं नाव एका दृष्टीने एका उंचीवर नेऊया. आणि स्वाभाविकच एक कुटुंब पुढं जातं, राज्य पुढं जातं. तर त्या दृष्टिकोनातून तू फार चांगल्या टिप्स दिलेल्या आहेत. तर तुझ्या मनातले सगळे संकल्प सिद्धीला जावो, ते पूर्ण हो. कारण बकेट लिस्टमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, सगळ्यांना सगळं शक्य होत नाही, पण तुला ते शक्य झालं. तर तुझं पुन्हा आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या हॉबी टू बी टू ह्या टीमच्या वतीनं मनापासून तुझं अभिनंदन आहे. आणि तू या संवाद कट्ट्यावर आली आणि उपयुक्त गप्पा आमच्या या रसिक मित्रांसाठी तू ह्या ठिकाणी केलेल्या आहेस. त्या संवादाबद्दल, तुझ्या येण्याबद्दल मी हॉबी टू बी डू या टीमच्या वतीनं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. Audio Jungle.